तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं म्हणजे आर-बी-आयने नुकतंच 1 जानेवारी 2026ला अग्रक्रम क्षेत्राचा ज्या कर्ज पुरवठ्याचे टार्गेट आहेत, ते टार्गेटमध्ये चेंजेस केलेले आहेत. तर ते आपल्याला बघायचे आहेत. याच्यावरती एखादा क्वेशन तरी येऊ शकतो. तर बघा, ज्या नागरी सहकारी बँका आहेत, त्यांना अगोदरचं टार्गेट एकूण कर्जाच्या एका आर्थिक वर्षात जेवढं त्या कर्ज देत होत्या, त्या एकूण कर्जाच्या 75% कर्ज अग्रक्रम क्षेत्राला देणं त्यांच्यावरती कंपल्सरी होतं. परंतु आता हे 75% वरून 60% वरती त्यांना टार्गेट दिलेलं आहे. तर नागरी सहकारी बँकांना 60%, प्रादेशिक ग्रामीण बँकांना एकूण कर्जाच्या 75%, लोकल एरिया बँकला एकूण कर्जाच्या 40% आणि लघु वित्त बँकांचं पण अगोदर 75% त्यांना कर्ज द्यावं लागत होतं. आता त्यांना 60% द्यावं लागणार आहे. तसंच हे जे नियम आहेत, हे नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू केलेले आहेत. तर ज्या देशांतर्गत व्यापारी बँका आहेत, सार्वजनिक आणि खाजगी बँका, त्यांना एकूण कर्जाच्या 40% कर्ज द्यायचंय आणि परकीय बँकांना एका आर्थिक वर्षात एकूण कर्जाच्या 40% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्राला त्यांना द्यावंच लागणार आहे. तर आता याचं आपण थोडं बायफर्केशन बघूया. बघा, ज्या भारतीय बँका आहेत, मग त्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी बँका प्लस त्या परकीय बँका ज्यांच्या शाखा 20 पेक्षा जास्त आहेत, अशा शाखा म्हणजे अशा बँकांसाठी कृषी क्षेत्राला एकूण 40%च्या म्हणजे 40% अग्रक्रम क्षेत्राच्या कर्जपुरवठ्याच्या टार्गेटच्या कृषी क्षेत्राला त्यांना 18% द्यायचंय. या 18% पैकी 14% गैर कॉर्पोरेट शेतकऱ्यांना आणि या 14% पैकी 10% लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना द्यायचं आहे. म्हणजे 10+8% या पद्धतीनं. सूक्ष्म उपक्रमांना 7.5% आणि दुर्बल घटकांचं वाढवलेलं आहे. दुर्बल घटकांना आधी 10% कर्ज द्यावं लागत होतं. आता 12% त्यांना द्यावं लागतंय 2023-24 पासून आणि कंपल्सरी केलेलं आहे. इव्हन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवरती पण ते कंपल्सरी केलेलं आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ज्या आहेत, त्यांना 7.5%, सूक्ष्म उपक्रमांना आणि दुर्बल घटकांना, वीकर सेक्शनला 12%. फक्त एवढंच आर-बी-आयने मेन्शन केलेलं आहे. परंतु त्यांना एकूण कर्जाच्या 60% कर्ज हे पी-एस-एल सेक्टरला द्यायचं आहे. नंतर ज्या परकीय बँकांच्या शाखा 20 पेक्षा कमी आहेत, त्यांना कृषी क्षेत्र, सूक्ष्म उपक्रम आणि दुर्बल घटकांना ॲप्लिकेबल नाही, परंतु तरी पण त्यांना 40% कर्ज एका आर्थिक वर्षात अग्रक्रम क्षेत्राला द्यायचं आहे. त्याच्यापैकी 32% निर्यात कर्ज आणि 8%पेक्षा कमी नाही एवढं त्यांना अदर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला त्यांना प्रोव्हाईड करायचं आहे. तर बघा, हा चार्ट आर-बी-आयचा आहे. तर या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता, जे रिजनल रुरल बँका आहेत, त्यांना एकूण कर्जाच्या 75% कर्ज अग्रक्रम क्षेत्राला द्यायचंय. तर त्यातलं 15% कर्ज फक्त वीकर सेक्शन म्हणजे दुर्बल घटकांना त्यांना द्यावं लागणार आहे. बाकी सगळं इतरांसारखंच सेम आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि हा माझा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण ॲड करतो किंवा कोणताही तुम्हाला कोर्स जॉइन करायचा असेल तर या नंबरवरती संपर्क करा. जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.